मित्रांनो, नुकतीच पीक नुकसान भरपाईसाठीची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही 13 नोव्हेंबर 2025 पासून शासनानं सुरू करण्यात आलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी आपली ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाई सेवा केंद्रावर जाऊन ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। शासनाने आता नुकसान भरपाईसाठी फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTद्वारे ही नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केलेली आहे। अशा वेळेस ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाहीत किंवा ज्यांचे फार्मर आय डी अजूनही आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत हे अनेक शेतकऱ्यांना समजत नाही आणि त्यांच्या हे जे पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये गेलेले आहेत हे कसे बघायचे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत। तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर महाराष्ट्र शासनाची mh.disastermanagement.mahaIT.org या वेबसाईटवर जायचं आहे। ही वेबसाईट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तिथे जाऊन तुम्ही काय करायचं आहे, आपले स्टेटस जे आहे तो चेक करायचा आहे। यासाठी आपल्याला आवश्यक काय असणार आहे तर आपला VK नंबर। बघा, तो VK नंबर आपल्याला कुठे मिळणार आहे तर आपण जिथून KYC केली ज्यामध्ये आपल्याला रिसिप्ट दिली जाणार आहे त्यावर हा VK नंबर असतो। तर हा आपल्याला VK नंबर घ्यायचा आहे आणि हा VK नंबर टाकून आपण आता काय करूया की वेगवेगळे जे स्टेटस आहेत ते चेक करूया। तर या VK नंबरमध्ये हा VK नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे आणि आता सबमिट करूया। तर बघा, या संबंधित व्यक्तीचे काय आहे तर ई-के-वाय-सी सध्या आपण पेंडिंगला आहे कारण त्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही आहे, त्यामुळे हे असं दाखवत आहे। आता आपण दुसरं स्टेटस जे आहे ते चेक करूया। इथं संबंधित शेतकऱ्याची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे, त्यामुळे तुमच्या स्टेटसमध्ये हा अशा पद्धतीने येतोय। आता आपण काय करूया की ज्याची ई-के-वाय-सी प्रक्रिया स्टेटस जी पूर्ण झाल्यानंतर कशा पद्धतीने स्टेटस दाखवणार आहे ते आपण बघूया। तर बघा, या शेतकऱ्याचं जे आहे या स्टेटसमध्ये त्याला संबंधित व्यक्तीची जी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, ज्यामध्ये VK नंबर आहे, तुमचा अकाउंट नंबर दिसणार आहे, नंतर त्या व्यक्तीचं नाव दिसणार आहे, डेट दिसणार आहे, बँकेचं नाव दिसणार आहे, अमाऊंट किती जमा झालेलं आहे आणि स्टेटस काय आहे बघा। तर रिमार्क सक्सेस याशिवाय पेमेंटसुद्धा सक्सेस अशा पद्धतीनं हे तुम्हाला दिसणार आहे।